नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 सारं स्वागत करते। तर कसे आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। तर मी तुम्हाला यापूर्वीही सांगितलेलं आहे की मी गव्हर्नमेंट अपार्टमेंट मध्ये राहते आणि मला जी किचन मिळालेली आहे ती अगदी बेसिक सिंपल अशी किचन मिळालेली आहे। एल टाइपचा गॅसचा ओटा आहे आणि एक फक्त भांडी ठेवायला एक रॅक मिळालेली आहे। तर मी माझ्या किचनचा काउंटर टॉप कशा प्रकारे ऑर्गनाइज केलेला आहे हे सर्व मी तुमच्यासोबत यापूर्वी शेअर केलेलं आहे। पण माझी जे अदर किचन आहे, मी देवघर कुठे ठेवलेलं आहे किंवा मी भांडी कशी अरेंज केलेली आहे, रॅक कुठे लावलेली आहे, तर हे सर्व मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। म्हणजेच मी माझ्या किचनचा पूर्ण किचनचा टूर आज तुम्हाला देणार आहे। सो व्हिडिओ कंटिन्यू करा आणि तुम्हाला माहितीच आहे आवडला तर लाईक करा। चला तर मग आता भेटूयात किचनमध्ये। तर इथनं किचनमध्ये एंट्री करता येतं आणि इथे आहे हा दरवाजा आणि यावर माझ्या काही ह्या अशा एक्स्ट्रा नेकपिन्स वाळायला टाकलेल्या असतात मी। त्यानंतर दरवाजाच्या मागे इथे या माझ्या किराण्याला किंवा भाजीपाल्याला लागायच्या काही बॅग्स आहेत, पिशव्या आहेत। त्याला लागूनच इथे माझी एक चेअर ठेवलेली असते आणि चेअरच्या बाजूला इथे माझं कबर्ड ठेवलेलं आहे। कबर्ड ठेवायला बेडरूममध्ये जागा नाही, बेडरूम छोटी आहे, त्यामुळे मी इथे किचनमध्ये याला ठेवलेलं आहे। कबर्डच्या वर इथे मी माझे काही पेपर्स वगैरे ठेवते जे किचनमध्ये मला खूप जास्त युजफुल असतात। त्यानंतर कबर्डच्या बाजूला इथे एक कॅलेंडर लावलेला आहे आणि कॅलेंडरच्या बाजूला इथे आहे माझं छानसं देवघर। देवघराचा व्हिडिओ यापूर्वीही मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। मी माझं देवघर कसं डेकोरेट आणि ऑर्गनाइज केलेलं आहे ते त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल, तर तुम्हाला तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा। तर देवघराला लागूनच इथे मी भिंतीला ही एक स्टीलची रॅक हँग केलेली आहे। त्यामध्ये माझे सर्व मोठ्या थाळ्या, छोट्या प्लेट्स, ग्लासेस आणि अदर छोटं मोठं सर्व सामान या रॅकमध्ये व्यवस्थित अरेंज होतं। आता माझ्याकडे मॉड्युलर किचन नाही आहे, त्यामुळे ही अशी जी रॅक आहे तिची मला खूप जास्त मदत होते भांडे अरेंज करायला। आणि या रॅकला लागून इथे मी काही नेल्स ठोकलेले आहेत आणि तिथे मी मुलांच्या ज्या टिफिन बास्केट आहेत, बॅग्स आहेत, त्या तिथे अशा प्रकारे लटकवून ठेवते, म्हणजे सकाळी मला बॅग शोधाव्या लागत नाहीत आणि वेळेवर हाताशी राहतात। त्यानंतर आणि त्याच्याच बाजूला इथे माझा हात पुसायचा टॉवल, वायपर आणि ही फ्रूट वॉश करायला बास्केट आणि ग्लोव्ज इथे मी असे हे हँग करून ठेवते। आणि त्याच्याच बाजूला माझा इथे हा वॉटर फिल्टर आहे ॲक्वागार्डचा। आणि अशा प्रकारे हा काउंटर टॉप इथे आम्हाला मिळालेला आहे। याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तर तुम्ही चेकआउट करू शकता की मी कशा प्रकारे अरेंज केलेला आहे। तर ही माझी 12 वर्ष जुनीच शेगडी आहे, लग्नातली शेगडी आहे ही, आणि आतापर्यंत खूप छान काम करत आहे। माझा खूपदा विचार झाला हिला चेंज करायचा, मला काचाची शेगडी घ्यायची म्हणजे इच्छा होती। मला शेगडी दिसायला खूप छान दिसते आणि त्याला बर्नर पण जास्त असतात, त्यामुळे माझी बऱ्याचदा इच्छा होती ती शेगडी घ्यायची, पण हिला आजपर्यंत कोणताच प्रॉब्लेम झालेला नाही या शेगडीला आणि तुम्ही पाहू शकता बिलकुल नवीनच दिसते। त्यामुळे मग मी ही शेगडी चेंज नाही करत। तर या शेगडीच्या वरच अशी आमची ही खिडकी आहे आणि त्यावर ही एक्झॉस्ट फॅन लावलेला आहे आणि गॅलरीच्या खिडकीमध्ये सुद्धा मी अशा प्रकारची इथे झाडं लावलेली आहेत। त्यानंतर शेगडीच्या बाजूलाच इथे मी एक प्लांट ठेवलेला आहे। त्यानंतर लोणच्याची भरणी, मिठाची भरणी आणि इथे मी छान स्पून ठेवलेले आहेत। आणि यानंतर इथे बास्केटमध्ये हनी वगैरे जे मला डेली लागतं सकाळी ते ठेवलेलं आहे। आणि यावर ही जी भिंत आहे ती मी घरीच ऑइल पेंटनी पेंट केलेली आहे आणि त्यामध्ये काही छान डेकोरेटिव्ह आयटम्स इथे मी डेकोर करून ठेवलेले आहेत। त्याखाली इथे ह्या ज्या रॅक्स आहेत त्यामध्ये पण मी खूप व्यवस्थित आणि नीटनेटके ही भांडी सर्व अरेंज करून ठेवलेली आहेत। इथे कांद्याची बास्केट वगैरे आहे, त्यानंतर इथे कप, प्लेट्स आणि छान इथे एक प्लास्टिकची रॅक आहे, त्यामध्ये सर्व छोट्या मोठ्या वस्तू ठेवलेल्या आहेत। आणि त्यानंतर इथे लोणच्याची भरणी आणि त्याच्या बाजूला जो बेसिंगच्या खालचा एरिया आहे तिथे माझं हे भांड्याचं टोपलं असतं, डस्टबिन असते आणि त्यामागे क्लिनिंगचं सामान असतं। आता या काउंटर टॉपच्या बाजूलाच इथे माझा हा केल्व्हिनेटरचा फ्रीज ठेवलेला आहे आणि फ्रीजच्या वर एक माझं ओव्हन ठेवलेलं आहे।
आणि सध्या त्याची कंडिशन थोडी खराब असल्यामुळे ते माझा स्टोरेज बॉक्स म्हणूनच काम करत आहे. ओव्हनच्या वर इथे माझं सोप सुपारीचं कंटेनर आहे, फ्रूट बास्केट आणि कॅलेंडर. फ्रीजच्या बाजूलाच इथे माझी ही रॅक आहे आणि त्यावर माझे सर्व डबे मी अरेंज केलेले आहेत. ही जी टाकी आहे यामध्ये माझे गहू असतात महिन्याचे, आणि मी महिन्याचेच गहू भरते. खूप सारं साठवण मी करून ठेवत नाही, कारण इथे वाळू घालायचा खूप जास्त प्रॉब्लेम होतो. त्यामुळे मी दर महिन्याचेच गहू भरते. तर या टाकीमध्ये माझे गहू असतात आणि या टाकीमध्ये माझा महिन्याचा किराणा जो एक्स्ट्राचा असतो तो असतो, आणि या डब्यामध्ये माझं पीठ राहतं. आणि त्यानंतर सेकंड लाईन मधले हे जे डबे आहेत, तर यामध्ये जो किराणा मी किलोच्या प्रमाणात बोलवते, किलो 2 किलोच्या, ते सर्व या डब्यांमध्ये स्टोअर करते. जसं रवा आहे किंवा रवा, साबुदाणा, त्यानंतर सर्व ज्या डाळी मी महिन्याला किलो किंवा 2-2 किलो बोलवते, ते सर्व काही मी या डब्यांमध्ये इथे स्टोअर करते. जे मला रोज लागतात ते सर्व सामान मी वरच्या डब्यांमध्ये स्टोअर केलेलं आहे, आणि जे कधीतरीच लागतं ते सर्व छोट्या खालच्या डब्यांमध्ये स्टोअर केलेलं आहे. त्यानंतर या थर्ड लाईन मध्ये हे जे डबे आहेत हे 5 ते 6 किलोचे डबे आहेत. यामध्ये साखर, त्यानंतर तांदूळ, पुन्हा पोहे, जे आपण जास्त प्रमाणात मी बोलवते ते सर्व मी या डब्यांमध्ये इथे स्टोअर केलेला आहे. तर या डब्यानंतर हा जो वरचा कप्पा आहे 4थ्या नंबरचा, तर यामध्ये माझ्या ह्या 2 टाक्या आणि हे 2 डबे ठेवलेले आहेत. हे थोडे मोठ्या साईजचे आहेत. तर या टाकीमध्ये माझं जे क्लिनिंगचं जे एक्स्ट्राचं सामान राहतं ना, एक्स्ट्राचे साबण झालेत, आंघोळीचे, कपड्यांचे किंवा अदर जे काही एक्स्ट्राचं सामान राहतं क्लिनिंग संबंधित, ते सर्व मी या टाकीमध्ये स्टोअर केलेलं आहे. त्यानंतर या टाकीमध्ये आणि या डब्यांमध्ये वाळवणीचेच पदार्थ असतात. जो सर्वात वरचा कप्पा आहे यामध्येही काही वाळवणीचे पदार्थ आणि तुरीची डाळ वगैरे जे एक्स्ट्राचे असते ते सर्व मी यामध्ये स्टोअर केलेलं आहे. आणि त्याला अशा प्रकारे पेपर लावलेला आहे मी त्याच्या झाकणाला, कारण कधी आणि त्याच्यावरच लाईट असल्यामुळे काय होतं, त्या लाईटवर बऱ्याचदा पाली येतात किंवा कॉक्रोच वगैरे बरेचदा दिसतात त्या लाईटवर, आणि ते खाली शिसू करतात. तर ते मला किळसवाणं वाटतं, म्हणून मी त्या झाकणाला नेहमी असा पेपर लावून ठेवते. अदर कोणत्याच डब्यांना मी तशी कागद लावून नाही ठेवत, पेपर लावून, पण फक्त वरच्या साईडलाच मी पेपर लावून ठेवते. अशा प्रकारे ही माझी रॅक आहे आणि मी सर्व डबे इथे अशा प्रकारे माझे स्टोअर केलेले आहेत. आणि इथे रॅकमध्ये मी अशा टाईपचे हे आपले कॅलेंडर जे असतात ना त्याचे पेजेस टाकलेले आहेत. पेपरही टाकते मी बऱ्याचदा, पण पेपर लगेच खराब होतात. पण हे कॅलेंडरचे कापड थोडे थिक असल्यामुळे ते बरेच दिवस टिकतात. त्यानंतर इथे ही जी स्टोरेज प्लेस आहे यावर मी काही डबे वगैरे ठेवत नाही, कारण हात पुरत नाही आणि क्लिनिंगलाही प्रॉब्लेम होतो. पण इथे जे एक्स्ट्राचं आहे, जे कधीच वर्षातून लागतं, ते स्टोअर करते. आणि माझं काही डेकोरेशनचं सामान वगैरे आहे या बॉक्सेसमध्ये, ते बॉक्स मी तिथे स्टोअर करते. तर हा अशा प्रकारचा माझ्या किचनचा लुक दिसतो. किचन छोटीच आहे, पण खूप छान मी तिला अरेंज केलेलं आहे. तर फ्रेंड, असं आहे माझं मग हे सिंपल आणि छोटूसं किचन. खूप काही फॅन्सी नाही आहे, मॉड्युलर नाही आहे, पण तरी सुद्धा मी छान त्याला माझ्या सोयीनुसार, माझ्या आवडीनिवडीनुसार अरेंज केलेला. या साईडला ही जी रॅक अवेलेबल झालेली आहे त्यामध्ये मी छान डबे अरेंज केलेले आहेत माझ्या सोयीनुसार. आणि इथे जी भिंत आहे तिलाही मी छान डेकोरेट केलेलं आहे, कारण आपला बराचसा वेळ हा किचन मध्ये जातो आणि थोडंसं डेकोरेशन ऍड केलं की दिसायलाही छान दिसतं आणि पाहून आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि किचनलाही एक छान सुंदर लुक येतो. मी जास्त तर चेंजेस, आता ही गव्हर्नमेंटचे किचन असल्यामुळे आम्ही यात जास्त काही चेंजेस करू शकत नाही, पण जेवढे माझ्याच्याने होतील आणि छान दिसतील असे चेंजेस मी यात नेहमी करत राहते. मी नेहमी किचनचा मेकओव्हर करत राहते, वस्तू चेंज करत राहते आणि माझं किचन कसं सुंदर होईल आणि मेन म्हणजे हँडी राहील, मला सर्व वस्तू जागेवर मिळतील, अशा पद्धतीने मी त्याला ऑर्गनाइज करत राहते. आता किचन कितीही छोटं का असेना, पण आपण जर त्याला नीट नेटकं, स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवलं आणि सर्व वस्तू जागच्या जागी ठेवल्यानं तर आपल्याला त्याची खूप जास्त मदत होते. किचनही ऑर्गनाइज दिसते आणि दिसायलाही छान दिसते आणि सोबतच सर्व वस्तू आपल्याला वेळेवर मिळतात, त्यामुळे घाई गडबडही होत नाही. तर अशाच प्रकारे मी माझं किचन ऑर्गनाइज केलेलं आहे आणि डेकोरेट पण केलेलं आहे.
सो चला मग, तुम्हाला जर हे माझं किचन आवडलं असेल, आता मला तरी माझं किचन भयंकर आवडतं, बेसिक जरी असलं तरी पण मला माझं किचन खूप जास्त आवडतं. तुम्हाला जर माझं किचन आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून मला सांगायला अजिबात विसरू नका. सो चला मग, पुन्हा भेटू अशा एका छान 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 ब्लॉग सोबत. तोपर्यंत बाय बाय, टाटा.